मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. बघा ना, आपली भारतीय संस्कृती किती महान आहे. आज गुरुपौर्णिमा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. खरं तर ना, आपला सगळ्यांचा पहिला गुरु म्हणजे आपली जननी, जी आपल्याला जन्म देते. म्हणून मी पहिल्यांदाच म्हटलंय की मातृदेव भव, पितृदेव भव आणि आचार्य देव भव. कायम मला आपल्या भारतीय संस्कृतीचा सार्थ अभिमान आहे. कारण आपण पहिला गुरु आईला करतो, मग आपल्याला जो जन्म देतो त्या पित्याला आपण गुरु म्हणतो, आणि त्यानंतर आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत जो जो आपल्याला गुरुरूपी भेटतो त्याला आपण सर्वोच्च असं स्थान दिलेलं आहे. गेले 35 वर्ष होमिओपॅथिक शास्त्राचा एक जाणता विद्यार्थी म्हणूया, आणि ह्या मनोगताची सुरुवातच मी एका म्हाळसाबाई शिंदे म्हणून माझी एक शेतकरी पेशंट होती. तिची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. एक माझे पेशंट होते इनामदार म्हणून. पूर्वी त्या म्हाळसाबाईंची परिस्थिती खूप चांगली होती, पण दुर्दैवाच्या फेऱ्यामध्ये पहिल्यांदा त्यांच्या मुलाचं त्यांच्या नवऱ्याचं निधन झालं, आणि 2 मुलं त्यांची अपघातात अचानक गेली. आणि त्या सगळ्या एक घटना, या 2 घटनांमुळे म्हाळसाबाई शिंद्यांचं सगळं आयुष्य क्षणार्धात बदलून गेलं. नियतीचा फासा कसा असतो हे मी जेव्हा त्यांनी मला त्यांची केस सांगितली, ही जवळजवळ गोष्ट 20 वर्षापूर्वीची आहे, आणि आजही मला ती केस माझ्यासमोर आली की त्या म्हाळसाबाई माझ्यासमोर उभ्या राहतात. म्हाळसाबाईंना तसं म्हणाल ना तर बऱ्याच प्रकारचे त्रास होते. परिस्थितीने अत्यंत गांजल्यामुळे त्यांची प्रकृती काही चांगली नव्हती, आणि मला असं आठवतं की त्यांना त्या काळी ॲनिमिया पण होता, आणि त्या खऱ्या माझ्याकडे आल्या त्या त्वचा रोगासाठी. त्यांचा त्वचारोग म्हणजे मी कल्पना करता येईल असा पेशंट मी बघितलेला मला आठवतो. त्यांना त्यांच्या त्वचेला भयंकर खाज यायची, आणि ना ती त्यांची त्वचा सगळी ना खाजवून खाजवून अशी राठ झालेली मला आजही आठवतं. खूप प्रचंड त्यांची त्वचा ड्राय होती, आणि जवळजवळ एक्सपोज पार्ट, अनएक्सपोज पार्ट, त्याच्यावर त्यांना भयंकर खाज यायची. त्यांनी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना जमेल तसं त्यांनी औषधोपचार केले होते. आणि मला आठवतं की माझे एक पेशंट होते इनामदार, त्यांना सल्ला दिला की तुम्ही डॉक्टर बर्व्यांकडे जा, ते होमिओपॅथिक औषधं देतील, कदाचित तुम्हाला थोडाफार फायदा होईल. मग नेहमीच्या केस स्टडीप्रमाणे मी सगळं त्यांना विचारलं की कशी सुरुवात झाली तुमच्या या आजाराची, मला अगदी पहिल्यापासूनच तुम्ही सांगा. आणि मला आजही आठवतं की त्या सांगत असताना चुकून जरी माझी एक पद्धत आहे, जेव्हा माझा पेशंट मला हिस्ट्री सांगतो ना, तेव्हा मी शक्यतो काहीही बोलत नाही.
मला त्या पेशंटचं म्हणणं ना माझ्या आतपर्यंत मला पोचावं असं वाटत असतं आणि ते पोचल्यानंतरच माझी खरी चिकित्सा होते असं मला वाटतं. तर चुकून जरी माझ्या चेहऱ्यावर त्यांना सांत्वनपर भाव असा दिसला, तरी त्यांचा ते हिस्ट्री टेकिंग करत असताना ना त्यांचा भाव बदलायचा. आणि मग मी त्यांनी सगळी हिस्ट्री घेतली. हिस्ट्री घेतल्यानंतर आमच्या होमिओपॅथीच्या शास्त्राप्रमाणे त्यांना भयंकर मीठ लागायचं. काय झालं, हिस्ट्री टेकिंग घेत असताना ना बराच वेळ झाला आणि मग त्यांचा एक 8-10 वर्षाचा जो नातू बाहेर होता, तो शेवटी दार डोकावून आत आला, की एवढा वेळ काय झालं बुवा, आजीला डॉक्टर काय एवढं तपासतायत, काय सांगतायत? आणि मी विचारता विचारता त्यांना विचारायचो, की आजी तुम्हाला काय लागतं? तो म्हणे, अहो ही आजी आहे ना, ही मीठ घेऊन बसते म्हणे जेवायला. खूप मीठ लागतं म्हणे हिला जेवायला. पटकन बोलून तो बाहेर निघून गेला. होमिओपॅथीच्या केस टेकिंगमध्ये मी जेव्हा माहिती कलेक्ट करतो ना, तेव्हा माझं असं लक्षात आलं आहे, की जर एखादी केस टेकिंग माझी अपूर्ण राहिली, तर नकळतपणे त्यांचे नातेवाईक, त्यांची मित्रमंडळी अशा प्रकारे मदत करून जातात. आणि मग मी एक्झामिनेशन केली त्यांची आणि मग नेहमीप्रमाणे आपण जशी फिजिकल एक्झामिनेशन पेशंटची करतो, तशी त्या आजींची मी एक्झामिनेशन केली. आणि मी बघितलं तर आपण म्हणतो ना, की आपण आधी डोळे बघतो, मग जीभ बघतो. जीभ बघितल्यानंतर मला ना त्यांची टंग टिपिकल क्रॅक टंग होती. म्हणजे आपण त्याला जिओग्राफिकल टंग म्हणूया. बघा ना, या जिओग्राफिकल टंगमुळे आज मला एक प्रख्यात होमिओपॅथ डॉक्टर वकनळ यांची आठवण प्रकर्षाने येते आहे. मित्रांनो, स्वतः MBBS असून पण ह्या डॉक्टर या डॉक्टरांनी होमिओपॅथीमध्ये डॉक्टर वकनळी नाही मित्रांनो, डॉक्टर वकील यांनी होमिओपॅथीमध्ये ना खूप मोठी भर घातलेली आहे. त्यांची टंग रेपर्टरी फेमस आहे. म्हणजे जसं ना आपल्या मॉडर्न मेडिसिनमध्ये टंगची परिभाषा आहे, की आपण म्हणतो ना, खरं तर सगळ्या शास्त्रांमध्ये आहे. आयुर्वेदामध्ये जिभेचा अभ्यास वेगळ्या पद्धतीने केला आहे. होमिओपॅथीमध्ये तर टंगला, त्याच्या दिसणाऱ्या त्याच्या टंगच्या कव्हरिंग्सना, नुसत्या त्या टंगच्या कव्हरिंग्सने किंवा जिभेवरच्या आवरणांनी पण औषधाची उपयोजना होमिओपॅथीमध्ये सांगितली जाते. तर त्या डॉक्टर वकिलांनी आपलं संपूर्ण आयुष्य, स्वतः MBBS असून पण त्यांनी ना रिजनल रिपर्टरीज तयार केली टंगची. अशा त्यांनी बऱ्याच रिजनल रिपर्टरीज तयार केल्यात आणि ना त्यांचं क्लिनिकल रिपर्टरायझेशनमध्ये ते आज खूप मोठे आहेत आणि राहतील. आज त्यांचं स्मरण गुरुपौर्णिमेच्या दिवशी करताना मला असा आनंद होतो आहे. तर ही केस मी घेतल्यानंतर मी त्यांना औषधोपचार सुरू केले आणि मी औषधाची उपाययोजना केल्यानंतर एक साधारण 3 आठवड्यांनी त्या मला परत दाखवायला आल्या. आणि होमिओपॅथीचा चमत्कार म्हणा किंवा माझं दैव चांगलं म्हणा, त्यांना जवळजवळ 70 ते 80% आराम मिळाला आणि त्यांच्यामध्ये ना आमूलाग्र बदल झाला. आणि मग त्यांनी मला विचारलं, की खरं तर त्यांचं शिक्षण खूप नव्हतं झालेलं. मला म्हणे, डॉक्टर तू एवढा सगळ्यांची इतकी व्यवस्थित काळजी घेतो, प्रत्येकाची गोष्ट विचारतोस, तर तुझ्या घरी माहिती आहे का, तुला माहिती आहे का आम्ही भेंडी पिकवताना काय करतो?
आम्ही कुठल्या कुठल्या तू ज्या भाज्या खातोस त्या भाज्या आम्ही कशा वाढवतो, रात्रीतनं इंजेक्शन देतो आणि नंतर त्याचे आकार वाढतात. म्हणे घरी जाऊन तुझ्या सुविद्य पत्नीला विचार की किती वेळेला तुम्ही भेंडी बाजारातनं आल्यावर ती तुम्ही भिजवून ठेवता का? प्रत्येक भेंडी पाण्याखाली धरून स्वच्छ तुम्ही करून खाता का? मित्रांनो बघा, एक अशिक्षित शेतकरी महिला मला शिकवते आहे आणि त्या क्षणी ती माझी गुरु बनली. आणि मग मी म्हणता म्हणता म्हणालो, "म्हाळसाबाई, सगळी वाणं गेली का हो? पूर्वी ही भेंडी खाताना माझ्यामध्ये प्रश्नच नसायचा लहानपणी. माझं बालपण तालुक्याच्या ठिकाणी गेलं. त्यामुळे तिथे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आत्ताच्या भाषेत, म्हणजे आपण ज्याला तुम्ही सेंद्रिय म्हणता, त्याला ते गावरान आम्ही त्याला म्हणतो आमच्या इकडच्या भाषेमध्ये. तर ते गावरान भाजीपालाच आम्हाला मिळायचा आणि बहुतेक आमचं लहानपण म्हणजे 10वी-12वी पर्यंतचं माझं शिक्षण सगळं तालुक्याच्या ठिकाणी झाल्यामुळे मला गावरान गोष्ट काय असते याची पूर्णपणे कल्पना आहे मित्रांनो. तर मी बोलता बोलता म्हणालो, "आजी, तू तुझ्या शेतातला एक छोटासा कोपरा ना या गावरान गोष्टीसाठी का नाही राखत?" तिने माझे डोळे उघडले. "अरे डॉक्टर, आम्ही हे पिकवतो, पण आम्ही हे खात नाही," म्हणाले. अरे बाप रे बाप! आम्ही आमच्यासाठी ना एक छोटासा कोपरा ठेवला आहे आणि त्या कोपऱ्यामध्ये आम्ही गावरान वाण पिकवतो आणि त्या गावरान वाणाचं उत्पन्न जे काय आम्ही त्याचं बियाणं आम्ही आमच्या शेतीसाठीच ठेवतो. खरं तर असंख्य पेशंट्स किंवा खूप जण काही ना कारणामुळे माझ्या माझ्या परिघात येतात आणि ते रोज मला काही ना काही गोष्ट शिकवून जात असतात. आणि काय आज जे काही थोडंफार यश मिळालं आहे ना, हे अशा नोन आणि अननोन अनामिक लोकांमुळेच असतं, अशानेच माणूस घडतं असं मला वाटतं आणि माझा त्यावर दृढ विश्वास आहे. आज या गुरुपौर्णिमेनिमित्त मी सगळ्यांना असं सांगू इच्छितो की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असा, पण तुम्ही असा कायम विचार करा की या शास्त्रामध्ये मी माझी काही अशी भर टाकेन का? मी या शास्त्राचा अभ्यास करताना काहीतरी असं वेगळं करायचा प्रयत्न करेन, त्याच्या मागे त्या वेगळं करण्याचा मी ध्यास घेईन, त्याच्यासाठी मी खूप अभ्यास करेन, मी त्याचे प्रयोग करेन आणि ते प्रयोग केल्यानंतर मी ते प्रयोग अस्तित्वात आणण्यासाठी पण ना मित्रांनो खूप एक प्रकारचे शक्ती आणि आत्मविश्वास लागतो. तर मी तो आत्मविश्वास आणीनच आणि तो प्रयोग करत राहीन. प्रत्येकाने जर हा प्रयोग आपापल्या शास्त्रामध्ये करायचा प्रयत्न केला तर खूप मोठी क्रांती येईल. नुसतंच आपण असं म्हणून चालणार नाही की माझा भारत देश खूप महान होता, माझी भारतीय संस्कृती खूप महान होती, असं म्हणायचे दिवस आता संपलेत. ही नवीन पिढी आहे ना मित्रांनो, आणि आताच मला ईश्वर कृपेने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला एक नाद झाली आहे आणि बहुतेक ती जशी जशी मोठी होईल ना तशी ती पण मला काहीतरी शिकवेल. पण हे नवीन पिढी आहे ना, हे एक आव्हान आहे. म्हणजे माझ्या भाषेत म्हणायचं झालं ना तर माझ्याकडे सुदैवाने माझा पेशंटचा परीघ खूप मोठा आहे. परदेशातली मुलं पण जेव्हा जेव्हा इथं येतात, आज ती तिकडच्या देशांमध्ये शिकलेली असतात आणि जेव्हा ती भारतात येतात त्यांच्या आईबाप त्यांना आपापल्या परीने खूप खूप चांगले संस्कार देतात. म्हणजे तर कधी कधी असं वाटतं की आपल्या देशामध्ये आपण आपल्या मुलांना खरंच एवढे संस्कार देतो का? मग माझा पेशंट पोलंडमधला असू दे, भारतीयच असतो तो,
रशियातला असू दे, नॉर्वेतला असू दे, ऑस्ट्रेलियातला असू दे किंवा US मधला म्हणजे अमेरिकेमधला असू दे. आज मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल जेव्हा मी पेशंटची माझा एक हिस्ट्रीचा फॉर्म देतो आणि त्या पेशंटच्या हिस्ट्रीमध्ये जेव्हा तो पेशंट लिहितो की जो आज अमेरिकेमधले जन्मला आहे, अमेरिकेमधलं त्याने शिक्षण घेतलं आहे आणि तो म्हणतो की मी रोज सकाळी उठल्यावर सूर्यनमस्कार करतो आणि प्रार्थना म्हणतो आणि बऱ्यापैकी त्या देशात राहून पण ते त्या आपल्या संस्कृतीचं खूप छान जतन करत आहेत. आणि मग माझ्या मनामध्ये प्रश्न येतो की आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याला खूप छान एनर्जी मिळते. सकाळचा आपण काहीही जो व्यायाम आपण करतो, समजा आपण सायकल चालवली, सूर्यनमस्कार केले, पोहायला गेलो, तरी आपल्याला सगळ्यांना एक प्रकारची नवीन अनुभूती मिळते. आता तर कितीतरी असे व्हिडिओज आहेत, यूट्यूबवर आहेत, सगळ्या ठिकाणी आहेत की ते तुम्हाला त्याची महती वेगवेगळ्या प्रकाराने सांगतात की तुम्ही एवढं चालल्यावर तुम्हाला एवढा फायदा होतो. पण या तर लहानपणच्या गोष्टी आहेत आणि आपल्याकडे असं कोणी काही सांगायला लागत नाही. आपल्या गावोगावी मला आठवतं नांदगावला पण आमच्या घराच्या बाजूलाच व्यायामशाळा होती. म्हणजे आपला निसर्ग गावातला असू दे, शहरातला असू दे, हा निसर्ग वेगळा होता आणि त्याचा परिसराला प्रत्येक गोष्टीची जाण होती आणि तुम्हाला फक्त सकाळचं उठून तुम्ही मैदानावर चालायला जा, तुम्ही पोहायला जा, तुम्ही काहीतरी ॲक्टिव्हिटी करा आणि त्या निसर्गाशी तुमचा संवाद आपोआपच घडतो आणि तुम्हाला नवीन नवीन गोष्टी सुचत राहतात. हे मी तुमच्याशी बोलतोय हे मी कुठेही लिहिलेलं नाही. जसे जसे मला विचार सुचतायत तसं मी तुमच्याशी हितगुज करतोय. तर माझ्या सांगण्याचा मथितार्थ असा की मी त्यांना आमच्या होमिओपॅथीतलं नायट्रम म्हणून औषध आहे मित्रांनो. त्या म्हाळसाबाईंना मी ते नायट्रम म्हणून औषध दिलं होतं. आता नायट्रम तुम्ही म्हणाल ना, तर नायट्रम हे एक साधं मीठ आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की मिठाशिवाय कुठल्याच गोष्टीला चव नाही. पण नायट्रम हे होमिओपॅथीतलं खूप मोठं औषध आहे. त्याला आम्ही पॉलिक्रेस्ट मेडिसिन म्हणून मानतो आणि माझ्या 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी नायट्रम साध्या ॲनिमियापासून कॅन्सरपर्यंत इवन आत्ताच्या रिसेंट ॲडव्हान्सेसमध्ये ओल्ड एजमध्ये मित्रांनो मेटॅबॉलिक ॲसिडोसिस होतो आणि मेटॅबॉलिक ॲसिडोसिस झाल्यानंतर त्यांच्या शरीरातलं सोडियम आणि पोटॅशियमचं प्रमाण अत्यंत कमी होतं आणि त्याला मेटॅबॉलिक एन्केफॅलोपॅथी असं म्हणतात. साधारणपणे 75 वर्ष वृद्ध वयाच्या लोकांना हा आजार सारखा भेडसावतो आणि ह्याला ॲलोपॅथीत उपचार नाही मित्रांनो. यासाठी ते लोक मीठ खायला सांगतात किंवा मिठाच्या गोळ्या देतात. आत्तापर्यंत मला हायपोनायट्रेमियाच्या केसेस ट्रीट करायला मिळाल्या आणि मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि आजही काही त्या पेशंटच्या त्या गोळ्या सोडवण्यामध्ये आणि आत्तापर्यंत माझं साधारण ह्या अशा ज्या 15-20 केसेस माझ्याकडे आहेत त्या केसेसचा 5 ते 7 वर्षाचा फॉलोअप माझ्याकडे आहे आणि आत्तापर्यंत त्यांना परत हायपोनायट्रेमियासाठी ॲडमिट व्हायची गरज लागलेली नाही. आता त्याचा एखादा पेपर मी कधीतरी प्रेझेंट करेन. त्या 15 रुग्णांमध्ये 4 ते 5 पेशंटमध्ये मला नायट्रम होमिओपॅथीमध्ये किंवा नायट्रम बायोकेमिक स्वरूपात काही दिवसासाठी द्यायला लागलं आहे. आता आमच्या शास्त्राच्या दृष्टीने आमच्या नवीन जे माझे मित्र होमिओपॅथ प्रॅक्टिस करत असतात त्यांना मी सांगतो की तुम्ही जे औषधं पेशंटवर तुम्ही औषधाची चिकित्सा करता त्या औषधाची चिकित्सा केल्यानंतर तुम्ही त्याची नोंद ठेवावी.
बऱ्याच वेळेला पेशंटच्या हिस्ट्रीमध्ये पेशंट असं सांगत असतो. आता मीच तुम्हाला एक उदाहरण सांगतो, की कसं पेशंट मला एक शिकवतो. माझ्याकडे एक 75 ते 76 वर्षाचे चीफ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पेशंट म्हणून आले. त्यांना खूप ढेकरांचा त्रास व्हायचा आणि भयंकरच त्यांना आपण म्हणतो की गॅसेसचा त्रास व्हायचा आणि ते खूप उच्च पदावर असल्यामुळे त्यांनी बऱ्याचशा कन्सल्टंट्सना दाखवलं होतं. गॅस्ट्रोस्कोपी केली होती. माझ्यापेक्षा पण सिनियर असलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांकडे त्यांनी ट्रीटमेंट घेतलेली होती. आणि जशी मी पेशंटची हिस्ट्री घेतो तशीच त्या हिस्ट्रीलाही अशा पेशंटच्या हिस्ट्रीला खूप वेळ जातो. कारण जसं एखाद्या गोष्टीच्या पूर्णत्वाशी, एखाद्या गोष्टीच्या मुळाशी तुम्ही गेल्याशिवाय त्याचं औषध तुम्हाला मिळत नाही. काहीतरी एक असं ठोस कारण तिथे लागतं, की जे तुमच्या शास्त्राच्या मूलभूत तत्वांवर असेल. मला वाटलं किंवा मला ते औषध सुचलं म्हणून मी दिलं, असं कृपया कधीही करू नका. तुम्हाला औषध द्यायला वेळ घेणार असाल तर पेशंटला सांगा की मी अभ्यास करीन, तुम्ही मला अजून हिस्ट्री द्या, आपण परत एकदा हिस्ट्री टेकिंगचा एक आपण सेशन करूया आणि मग आपण औषधाची उपाययोजना करूया. आता ह्या इंजिनियर सरांना मी औषध दिल्यानंतर त्यांनी मला साधारण ते 2 महिन्याने माझ्याकडे आले आणि म्हणाले, अरे ते वडिलकीच्या नात्याने म्हणाले, अरे डॉक्टर अनिल, तू जे औषध मला दिलं त्या औषधाने माझं गॅस तर कमी झाला, माझी ॲसिडिटी कमी झाली, पण मला तुला एक गोष्ट सांगावीशी वाटते की माझा बऱ्याच वर्षापूर्वीचा जो एक्झिमा होता ना, तो पण माझा तुझ्या औषधाने बरा झाला आहे. मी विचारात पडलो. म्हटलं मी चुकून बोललो की तुम्ही काका मला तेव्हा का नाही सांगितलं की असं असं तुम्हाला पायाला एक्झिमा होता. अरे म्हणे, मी त्याच्यासाठी जवळजवळ 40 डॉक्टरांची ट्रीटमेंट केली होती आणि ती ट्रीटमेंट केल्यानंतर मी म्हणजे होमिओपॅथिक डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली, आयुर्वेद डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली, काही डॉक्टरांनी लेसर ट्रीटमेंट मला ॲडवाईस केली, तिथे मी इंजेक्शन्स पण घेतली, पण तो एक्झिमा माझा काही गेला नाही. पण आत्ता तू जे मला गॅसेससाठी औषध दिलं त्या औषधाने माझा एक्झिमा बऱ्यापैकी कमी झाला आणि तो कमी होतोय. मग हे क्लिनिकल प्रूव्हिंग आहे मित्रांनो. म्हणजे एक औषध तुम्ही दिल्यानंतर त्या औषधाचा उपयोग तुम्हाला माहीत नसलेल्या कारणासाठी झाला तर हे क्लिनिकल प्रूव्हिंग आहे आणि ह्या क्लिनिकल प्रूव्हिंगला अत्यंत महत्त्व आहे. मी ह्या व्हिडिओद्वारे सगळ्या माझ्या डॉक्टर मित्रांना असं आवाहन करतो आहे की तुम्ही कुठल्याही शास्त्राची प्रॅक्टिस करत असा, पण तुम्ही कुठलंही औषध दिल्यानंतर आता तुम्ही माझ्या ॲलोपॅथिक डॉक्टर मित्रांना पण असं म्हणतोय की तुमच्याकडे येणारे जे पेशंट्स असतात, तुम्ही जे काय त्यांना औषधं देता, मेटफॉर्मिन देता, बीटा ब्लॉकर देता, तर मला असं वाटतं की त्या औषधांचा त्या प्रत्येक पेशंटवर हा वेगवेगळा परिणाम होत असतो आणि त्या परिणामांचा नोंद ठेवणं ही एक आपली जबाबदारी असं मला वाटतं. समजा त्यांच्या त्या बिझी शेड्यूलमध्ये जर त्यांना वेळ मिळत नसेल, तर त्यांनी त्यांचे जे असिस्टंट असतात किंवा त्यांचे जे रोज रिसेप्शनिस्ट असतात त्यांना सांगावं की त्या पेशंटला ते औषध चालू केल्यानंतर 2 महिन्याने 3 महिन्याने काही नवीन सिम्पटम्स आले का किंवा त्या पेशंटमध्ये अजून काही तक्रारी असतील तर एक चार्ट करावा 12-15 लक्षणांचा आणि ते लक्षणं पेशंट जेव्हा तुमच्या वेटिंग रूममध्ये येतो तेव्हा त्यांनी फक्त तो कागद भरून द्यायचा. मित्रांनो, ह्याला तर फार्मास्युटिकल कंपनी आहे वेड्यासारख्या तो डाटा कलेक्ट करतील, कारण त्यांना काही न करता डाटा मिळेल, पण ह्याच्यातनं आपल्याला खूप गोष्टी लक्षात येतील. आता जगामध्ये ना, जसं होमिओपॅथिक शास्त्रामध्ये
आम्ही सिंगल मेडिसिन ॲट अ टाईम, सिंगल मेडिसिन ॲट अ टाईम इन अ मिनिमल डोस, तसंच जगभरामध्ये होतंय. सगळ्या शास्त्रांमध्ये किंवा जगभरातल्या सगळ्या विज्ञानामध्ये भयानक, भयानक म्हणण्यापेक्षा अविस्मरणीय असे शोध लागतायत. आणि त्या हे जे नवीन शोध आहेत ना, ते लागल्यानंतर शोध लागल्यानंतर त्याची ट्रीटमेंट असू असू शकते का? असं सगळं स्वप्नवत वाटतं. पण त्यामागे त्याचा ध्यास घेणाऱ्या लोकांचं खूप मोठं खूप मोठी तपश्चर्या असते. आता मी ह्या दुसऱ्या औषधाचं नावही तुम्हाला सांगतो. त्या इंजिनिअर पेशंट्सना ना, म्हणजे बघा त्यांनी एवढी मोठमोठी धरणं बांधली आणि ते खूप मोठे त्यांच्या क्षेत्रातले खूप नावाजलेले होते. पण त्यांना उंचावरनं खाली बघण्याची खूप भीती वाटायची आणि ते थोडे इम्पेशन्स होते. म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्ट खूप लवकर व्हावी असं वाटायचं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना स्ट्राँग क्रेव्हिंग फॉर शुगर होतं. तर ह्या सगळ्या माझ्या सिम्प्टम्सप्रमाणे मी त्यांना अर्जेंटम नायट्रिकम 200 हा एक डोस मला दिलेला आठवतो. आणि मग त्यानंतर मी काय केलं, की माझ्या आत्तापर्यंतचे जे माझे आपलं आयलेन्स एन्सायक्लोपीडिया असू दे किंवा होमिओपॅथीचं जे डॉक्टर सॅम्युअल हनीमन यांनी होमिओपॅथिक शास्त्राचा शोध लावला, तर त्यांनीही सुरुवातीला पुष्कळ ड्रगचं प्रूव्हिंग केलं आहे. आणि मी सगळ्या त्या प्रूव्हिंग्समध्ये मग बोरिकचं प्रूव्हिंग असू दे, मी जितकी पुस्तकं आहेत त्याच्यात मला अर्जेंटम नायट्रिकम ह्याबद्दल स्किन डिसीजेसमध्ये असं ठोस काही मिळेना. तर बघा म्हणजे हा क्लिनिकल प्रूव्हिंग झालं की अर्जेंटम नायट्रिकम हे औषध तुम्ही एक्झिमासाठी सुद्धा वापरू शकता. तर तुम्हा सगळ्यांना मी माझ्या आयुष्यातल्या 2 घडलेल्या त्या त्या पेशंटने माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून म्हाळसाबाईंचं आणि त्या इंजिनियर पेशंटचं आणि तुम्हा सगळ्यांचं आभार मानून तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देऊन तुम्ही तुमची खूप प्रगती व्हावी अशी ईश्वर शक्ती प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.